राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। रिंकू राजगुरूची आशा 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला। काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या आशा चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली। बाई अडली आहे म्हणूनच ती नडली आहे ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते। महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा, समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील वास्तववादी प्रवास अशा या चित्रपटातून उलगडताना दिसतो आहे। ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली आशा ही केवळ एक व्यक्तिरेखा न राहता ती अनेक स्त्रियांची प्रतीक ठरते। गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारी आरोग्यसेविका, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणारी स्त्री, अन्यायाविरोधात ठाम उभी राहणारी योद्धा आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी न थकता झगडणारी व्यक्ती, आशाचे हे सगळे पैलू ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतात। तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे। या चित्रपटातील चालत राहा पुढे हे प्रेरणादायी गाणं सध्या चर्चेत आहे। आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणारं हे गाणं सध्या सोशल मीडियावर भरभरून दाद मिळवते आहे। अनेकांसाठी ते प्रेरणेचे सूरही ठरत आहे। रिंकू राजगुरूसह या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप खारे, हर्षा गुप्ते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत। सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे कठोर निर्णय, भावनिक दडपण, अस्मितेची लढाई यांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। आशा ही केवळ एका आरोग्य सेविकेची कथा नसून दररोज विविध स्तरांवर झगडणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे आणि हेच या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य ठरलेलं आहे। चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, आशा हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही, ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत। या चित्रपटातून आम्ही या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो। दिग्दर्शक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या आशाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुमार, दैवता पाटील, दीपक पाटील निर्माते असून मुरलीधर चटवाणी आणि रवींद्र आवटी सहनिर्माते आहेत। पॅनोरमा स्टुडिओच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणीसह येत्या 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे।